सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे या ठिकाणी बोलतील। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या देशाचे नेते आणि तुम्हा सर्वांचे लाडके नेते शेतकऱ्याचा दांता राजा आदरणीय पवार साहेब या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आपणा सर्वांचे नेते आदरणीय विजय दादा ज्यांच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे तरुण उमेदवार आपणा सर्वांचे सहकारी माझे मित्र धैर्यशील भैया मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काकासाहेब साठे, उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर, या सभेसाठी तालुक्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व माझे सहकारी बंधू भगिनी तरुण मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये जे काम उभा केलं त्या कामाच्या जोरावरती या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अनेक साहेबांच्या बोटाला धरून राजकारणाची सुरुवात केली, परंतु पडत्या कालखंडामध्ये साहेबाला बाजूला राहून आपण जे केलेलं पाप आहे त्या पापाचा हिशोब मुक्त करायचं काम आपल्याला निश्चितपणे या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी करावं लागतंय। मी आपल्याला नम्र विनंती करतो, आपण देशाच्या मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपण सर्वजण जाणतोय। या राज्यातील शेतकऱ्याला देशातील शेतकऱ्याला मोदी सरकारने कोणत्या प्रकारच्या योजना दिल्या? 2014च्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानाचा आयोगाची शिफारस करण्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घेतली, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यातील देशातील शेतकऱ्याला गाजर दाखवण्याचं काम निश्चितपणे या मोदी सरकारने केलेलं या राज्यातील शेतकरी जाणतोय। तुम्हा मला सगळ्याला माहित आहे, ज्या वेळेला कांदा बाजारामध्ये पिकतो त्यावेळेला राज्यातून इतर देशातून कांद्याचा आयात केला जातं आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये कमी असतो त्यावेळेला निर्यात करायचं धोरण या मोदी सरकारने घेतलेलं असल्यामुळे माझ्या राज्यातील तमाम शेतकऱ्याची वाट लागलेली आपण सर्वजण पाहतो। म्हणून हे जुलमी सरकार जर आपल्याला बदलायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, आपण गावगाड्यातील सर्व प्रमुख मंडळी आहात। तुम्हाला सर्व नागरिकांना मी विनंती करतो, घरकुलाच्या बाबतीत पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात गेल्या 2016 साली केली। या राज्यामध्ये 1,47,00,000 घरं मंजूर केली। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,70,000 पंतप्रधानांनी या घराची मंजुरी दिली, परंतु साहेब प्रत्यक्षात या राज्यातील या जिल्ह्यातील आमच्या लाभार्थ्याला गेले 10 वर्ष असे ना माझा गरीब माणूस त्या ठिकाणी घरकुलाची वाट पाहतोय, परंतु नुसत्या खोट्या घोषणा करणं, आर्थिक तरतूद करायची नाही, लोकांना फसवायचा धंदा निश्चितपणे सरकार करत आहे। म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला माहित आहे, अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 वर्षापूर्वी आदरणीय साहेबांच्या बारामतीमध्ये या राज्यातील तमाम धनगर समाजाला त्या ठिकाणी उपोषणाला बसले। 9 दिवस उपोषण चाललं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, या ठिकाणी माझ्या सर्व धनगर बांधवाला आश्वासनं दिली की येणाऱ्या कॅबिनेटच्या निवडणूक मीटिंग मध्ये ज्या पद्धतीने तुमचं आश्वासन आहे त्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल हा विश्वास त्या ठिकाणी दिला, परंतु 10 वर्षामध्ये माझ्या समाजाला कुठल्याही प्रकारचं काम मिळालं नाही, 10 वर्षामध्ये एकही घरकुल मिळालं नाही आणि या निमित्तानं अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी निश्चितपणे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी घेतील। गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी चूक केली, ज्याची लायकी नव्हती त्याला आपण खासदार केलं, त्याने आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या विकासाचं काम केलं, केवळ पोलीस स्टेशनच्या जीवावरती राजकारण करणारा धंदा त्या माणसाने मांडला, कुठल्याही विकासाचं काम या राज्यामध्ये भागामध्ये निर्माण केलं नाही। मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे, या ठिकाणी रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भात माझ्या भागातील अनेक लोकांनी त्यांना निवेदन दिले, परंतु माझ्या हातून काम होत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायची भूमिका केली। इतका नालायक खासदार गेल्या निवडणुकीत आपण त्या ठिकाणी
सर्वांनी निवडून दिला आणि म्हणून बदलत्या काळामध्ये या राज्याची खऱ्या अर्थाने धुरा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 40 वर्ष या राज्यामध्ये मोदी पाटील कुटुंबियांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विकासाचं काम केलं आणि म्हणून उद्याच्या 7 तारखेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या संदर्भात तुम्हाला सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून माणूस असणाऱ्या तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावा अशा पद्धतीच्या आग्रहाची नम्र विनंती त्या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.